काही मस्त आता जेवले. आपला दोस्त आलाय घ्यायला आपल्याला. नाही दोस्त काहीच आता डायरेक्ट आपल्या हॉटेलवर गाडी. आपला दोस्त आहे ना जवळजवळ 1 तास थांबला स्टेशनवर घ्यायला. असा माणूस पाहिजे काहीच. नाही तर दुसरा असतं टाकून गेला असता. अरे तर गाईज आता आपल्याला रूम भेटलेली आहे आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही. आता सारी झोपतो. आता उद्या बघू आपण सकाळी. 10 hours later. मस्त फ्रेश वगैरे झालंय. आता जातो नाश्ता करायला. तिथून हा आपला आहे दोस्त बघू शकतो. बघा रे एक नंबर डोसा होता काहीच. 2 खाल्ले मी. आता पोट भरलाय. आता जरा कामासाठी जातो. एक काम आहे तो झाला का परत आपण थोडा रूमवरती जाऊ. ते दाखवीन मी व्हिडिओमध्ये तुम्हाला. असंच बनवून राहा काहीच यश मोरे ब्लॉगमध्ये. मंदिरात फोटो अलाउड नव्हता. फोटो काढायला अलाउड नाही त्या मंदिरात. Next day, the next day, the next. आपला काम झालेलं आहे. आता निघलोय घरी जायला. पार्टनर बघू शकता. आता तुम्हाला सगळ्या ब्लॉग मध्ये दिसत राहील पार्टनर. आता आपली रॉयल एंट्री झालेली आहे. 3:40ला बिलासपूरवरून. आता इथून काय आपल्याला ऑटो इथं थांबले आपली. काहीच आपण आलेलो आहोत कोलकात्याला. आता इथून कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला जायचं बिलासपूर जवळजवळ 4.5 तासाची रनिंग जायचं आपल्याला. तर बिलासपूर टू मुंबई. जेवण वगैरे आम्ही केलेलं आहे. आता फक्त चहा प्यायच्या मध्ये हायवेला कुठल्या तरी मी नॉनस्टॉप बिलासपूर. तिथे आपला मित्र येतो. तर काहीच असं बनवून राहा आपल्या ब्लॉग मध्ये. द्राक्ष घ्यायची का रे? घेऊन ना द्राक्ष. काहीतरी टाइमपास पाहिजे. ते बघ द्राक्ष तिथे. भूक लागली मग टांगा बलटी घोडे फरार. द्राक्ष पाहिजे. कसं आहे माहिती आहे का? त्यासोबत थोडा फ्रुट्स पाहिजेच. पण काय पण करा ट्रॅव्हलिंगला जाताना ते समोसे वगैरे खाण्यापेक्षा आहे ना फ्रुट्स का फ्रुट्स. बाईच चुकला रे पण.
मालकच चुकलं. एक बेस्ट. जवळजवळ 1.5 तास झाला, अजून गाडीतच होत. आईच्या गावात आमदाराची गाडी होती. 2 तासाचा प्रवास झाला, आता डिझेल टाकतो. तर आपला मत सांगा विनोद मोरे. जसं का मला कंटाळा आलाय, तू ड्रायव्हर ते मला झोप येते. मला भूक लागली. गाडी आणलं तर नको चालू प्लीज तू चालू, आणि मी इथं रेस्ट करतो. मी कंटाळलो आता खरंच, माझे डोळे ना एवढे चुरचुरतात ना. प्लीज. तर गाईच भाई आपला दमलाय गाडी चालवून. माझे ना डोळे एवढे चुरचुरतात ना, तू चालव प्लीज. आता गाडी गाईज मी घेतो, म्हणजे गाईज फायनली आता मी गाडी घेतो. टाकला का डिझेल रे त्याने? बघ डिझेल टाकला का? तर कुठं किती टाइम लागेल? मॅप लाव आपला, मॅप लाव. 1.5 तास झाला, अजून 1.5 तास तू जा. मॅप लाव. हाय कर ना भाई, ब्लॉक चालू आहे. थैंक यू. आपको नीचे इधर मिला, नीचे मिला, ऊपर मत मिला. फायनली आता निघलो जायला. ड्रायव्हिंग करतो, भेटू आपण नंतर. डायरेक्ट नाश्ता हॉटेलच्या इथे भेटू आपण डायरेक्ट. आता मी गाडी थांबवले, बघा काहीच मला ही जाम आवडली रे केस. काहीच गाडी थांबवली, ओलीचं दुकान दिसला, बघा केस कसली भारी. मला पण तो लावला. हॅलो हॅलो, खतरनाक वाटते. हॅलो ना मला. काहीच फायनली गाडी लावली. आता थोडा चिकन आणि राईस. हा चटणी देतो. 100चं चिकन किती होतं? फक्त 6 पीस दिलं. सगळं विकणार आहेत रे. मला पण लय राग, मला लय याची घेऊन यायची. खरंच ते शक्ती आहे. गाईज तर फायनली नागपूरला आलोय. गाईज बघू शकता तुम्ही किती वाजले. बघ ना, एवढी ट्रॅव्हलिंग करून पण चेहरा आहे तसाच. गाईज गाईज डायरेक्ट झोपून राहिलो, नशीब उठलो. पनवेल आला आणि माहितीच नाही पनवेल आलाय. आप्पाने उठवला तेव्हा माहिती झाला. गाईज फायनली आले. सकाळचे वाजले 6:30 वाजता मी पनवेलला पोचलोय. पनवेल स्टेशन जाम अपडेट झालंय गाईज. आता कोण नवीन आला ना विसरून जाईल डायरेक्ट. जाम अपडेट झाला. नशीब जाग आली गाईज. सकाळचे वाजले 6:30 वाजून गेले. आपली आत्ता ट्रेन आली. 4चा टायमिंग होता. पनवेल 2 तास लेट. एक नंबर प्रवास राहिला गाईज. आता आपण चाललो आहोत आपल्या पार्किंगकडे. आपण गाडी पार्किंग केली तिकडे. तर गाईज तुम्ही असंच माझ्या ब्लॉगमध्ये बनवून राहा. मी असं काय छोटे मोठे ब्लॉग टाकत राहतो, कारण जो मी फिरलोय ना तो मला नंतर बघता येईल. त्यामुळं
पाण्याच्या बॉटल 2 घेतल्या होत्या आता एक पण नाही संपलं. पार्किंगची गाडी आपली काढली आता डायरेक्ट घरी